नमस्कार शेतकरी मित्र व शुभ सकाळ. या ठिकाणी आपला गांडूळचा खत बेड आज पूर्णपणे झालेला आहे भरून. तर या ठिकाणी पहिला एक भरला होता, पण पहिल्या वेळेस व्हिडिओ काढली नव्हती कारण का तर थोडं शेडचं काम अपुरं होतं, अजून पण अपुरंच आहे. तर हा दुसरा बेड भरलेला आहे. पहिल्या बेडचं खत या ऊसाला टाकलेलं आहे, त्याची चाळणी करून घेतली आहे, पाणीसुद्धा दिलं आहे आणि हा दुसरा बेड भरलेला आहे. तर हे बेड भरण्यामागचं कारण एवढंच की रासायनिक खताचे दर गगनाला भिडलेत आणि दुसरं एक कारण असं की शेतीचा पोत कर्ब जे आहे ते कमी व्हायला लागले. त्याच्यामुळे आपण थोडंसं इकडं वळालो आहे. तर हे सातत्य राहिलं पाहिजे. नुसतं व्हिडिओ काढण्यापुरतं सातत्य नाही राहावं असं माझी तो काही जर्नी प्रार्थना राहील. कंटिन्यू राहावं. तर या ठिकाणी अजून थोडंसं मार्गदर्शन केलं तर वसुधाताई, कांतीनाना नलगे, कांतिका करणदिवे यांनी सांगितलं होतं गूळ मिश्रण टाका, बेसन पिठाचं मिश्रण टाका आणि लिंबाचा पाला टाका. याने भरपूर असे काही फायदे होतात. गांडूळाची संख्या वाढते. गांडूळ वर्मीवॉशमध्ये त्याचा प्रभाव लवकर पडतो आणि जे आपण नीम तेल टाकतो तर ते गांडूळ पाला खाल्ल्यामुळं या ठिकाणी ते त्याचा फायदा आपल्याला पुढे जमिनीत बुरशीनाशक वगैरे म्हणून मिळतो. या ठिकाणी आता हे नारळाचं आच्छादन टाकायचं वरून आणि थोडंसं पत्र्याची सावली करायची. असा आहे विषय. तर पाहूया काय होते आणि त्याच्यापुढं थोडंसं मी तज्ज्ञ लोकांना विचारीन की हा बेड मला किती दिवसांनी काढायला येईल. आज तारीख मला वाटतं 19 आहे. 19/11/2025. तर हा बेड किती दिवसांनी मला काढायला मिळेल किंवा वापरायला मिळेल हे कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आवडलास तर लाईक शेअर करा. धन्यवाद.